अरे यार कपड्याला कशाला पण त्याला घेते मी कशाला हाताला कैऱ्या बिऱ्या खाऊ शकतो ना. ती माझी कंटेंट क्रिएटरची रूम आहे. तिथे मी कंटेंट देते खेकडा भेंडीची भाजी आणि हा नेहमी काही क्रेडिट घ्यायला येतं. हा कैरी दिसतोय मी कैरीचा ठेचा पण बनवतो. हा इथं स्टुडिओ आहे माझा. हा ते माय स्टुडिओ. हा माझा कंटेंट खेकडा आणि यार हे नाही भेंडीची भाजी राईस. आणि इथे माझा पार्टनर देतोय कैरी किसून. कैरीचा ठेचा बनवते मी. यार इथे हे 05 वाला ॲक्शन नाही आहे ह्याच्यामध्ये. नाही आहे ब्लॉग सेल आहे. पूर्ण क्लिप शो केलेली बघा कसं वाटतंय. माझ्या कंटेंटमध्ये मीच नेहमी येत नाही सगळे येतात. हो येते थोडं. अरे गाईज खेकड्यांची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा मला. त्यांना काही येत नाही का? आणि त्यांना येत असेल पण प्रत्येकाची बनवायची टेस्टची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाला आवडते. प्रत्येकाला आवडते. मग सगळ्यांना नवीन ट्राय करायला पण आवडतं हे की नाही. बाहेरचा उडेल पटकन भेटणार नाही. भांडणं होती असं वाटतंय. भांडणं तर रोजच होतं काय नवीन होतं. ह्या गाड्या धुताना मी शूट करेल. तिन्ही गाड्या एवढ्या खराब झाल्यात ना. मला गाड्या दाखवते. एक माझी गाडी आणि ह्या 2 गाड्या माझ्या. मी चालवत नाही. चालवायला हे दोन माणसं ठेवले. एक झोपला आहे आणि एक कैरी शिकते. ठीक आहे गाईज माझा चेहरा क्लीन शो केल्यापासून पूर्ण ग्लो आला. माझा चेहरा मी दिसते विचित्र पण माझा चेहरा ग्लो करतो. ग्लोसाठी तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर सांगा. किचन ग्लो आहे हा. गाईज डिलिव्हरी नंतर केस जायला आले पण मी वेदिकचा सांगायचं त्यांची पण केस जात असेल तर वेदिकचा ट्राय करते. चटणी केल्यावर दाखवतो. क्रिएट करून झालेला आहे. दुसरा माझ्या लाईफमधला पर्सनल कंटेंट माझ्याकडे आला आहे. तर आता आम्ही एक कंटेंट झोपलाय, एक कंटेंट काम करतोय आणि एक कंटेंट मोबाईल बघतोय माझ्यासोबत. कोण आहे तो? रियांश. चला बाय बाय गाईज. कंटेंटला झोपवते. कंटेंटनी दाढी केली.